योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसंदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही आणि ही योजना कधीपर्यंत सुरू राहणार आहे। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठे वक्तव्य केलेले आहे, मोठी भाषण केलेले आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, त्यांनी सांगितले, बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढील 5 वर्षे सुरू राहणार आहे। आणि पुढे बघा की मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना पुढील 5 वर्ष सुरू ठेवणार आहोत। बघा, पुढील 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही आणि लाडक्या बहिणींना आम्ही पैशांची कमी पडू देणार नाही, त्यांनी सांगितलं। तसेच या योजनेच्या ज्या प्रामाणिक लाभार्थी आहेत, बहिणी आहेत, त्यांना आम्ही हा लाभ देणार आहोत। आणि शेवटी बघा, शेवटी तुम्ही बघू शकता की या योजनेमध्ये बघा, ज्या पुरुषांनी दुरुपयोग केला आहे, दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून पुरुषांनी लाभ घेतलेला आहे, अशा पुरुषांना बघा फडणवीस यांनी सांगितले की काही लोकांनी थोडासा दुरुपयोग केला आहे। इतके हुशार भावांनी निघाले की त्यांनी बहिणींच्या नावावर अर्ज भरले आहेत, पैसे घेणं सुरू केलेले आहे। ते म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींना तसेच पुढे बघा की जे लाडकी बहीण योजनेतून बोलताना मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस, तर त्यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर चालत महाराष्ट्रातही अनेक योजना सुरू केल्या आहेत। त्यातील लाडकी बहीण योजना जी आहे ती महत्त्वाची आहे आणि अनेकांना वाटायचे की हे भाऊ निवडणुकीपुरता पैसे देतील, परंतु बघा ही योजना कायम 5 वर्ष सुरू ठेवणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले। 5 वर्ष सुरू ठेवणार। विरोधकांना असं वाटत होतं की ही योजना फक्त निवडणूकपुरता असणार आहे, नंतर काही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, असं होणार आहे, तसं होणार आहे। परंतु बघा, कोणत्याही प्रकारे दुजाभाव न करता लाडक्या बहिणींना त्यांनी पैसे दिलेले आहेत। आता 1500 तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत। बघा, ऑगस्टचे पण लवकरात लवकर तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत। जुलैचे मिळाले, ऑगस्टचे पण लवकरात लवकर हप्ते जमा केले जाणार आहेत। आणि ही आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि अजूनपर्यंत चॅनलला लाईक केले नसेल, शेअर केले नसेल तर पटकन लाईक करून घ्या, शेअर करून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लाडक्या बहिणींची आनंदाची अपडेट आहे। त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर लाडक्या बहिणींना बघा 2100 रुपये मिळणार आहेत, पुढे चालून त्यांना 2100 रुपये, अजूनपर्यंत 2100चा विचार केलेला नाही, परंतु जशी परिस्थितीनुसार आम्ही त्यांना लाडकी बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत। बघा, मोठी घोषणा केलेली आहे, त्या संदर्भात मोठी जे विचारविनिमय होणार आहेत, बैठकीत निर्णय होणार आहेत। 2100 रुपये संदर्भात त्यांना आम्ही त्यांना पुढे चालून 2100 रुपये देणार आहोत, असं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। बघा, ही आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर बघा, ज्यांनी अजूनपर्यंत KYC केले नसेल, KYC असेल, KYC करून ठेवा, KYC करून ठेवा। म्हणजे ज्यांनी केले नसेल त्यांनी पटापट करून घ्या, कारण तेव्हाच तुम्हाला खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत, नाहीतर मिळणार नाही। तसेच बघा, ज्यांनी एका कुटुंबात 2-2, 3-3 महिलांनी लाभ घेतलेला आहे, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच लाडक्या बहिणींसाठी आताची मोठी अपडेट आहे की तुम्हाला 1500 रुपये अजून ऑगस्टचे पण मिळणार आहेत। बघा, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये। तर ज्यांना जुलैचे मिळाले नाही तर त्यांना जुलै प्लस ऑगस्ट डायरेक्ट 3000 रुपये खात्यामध्ये मिळतील। लक्षात ठेवा, जुलै प्लस ऑगस्टसुद्धा तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये येऊ शकतात, जुलै प्लस ऑगस्टचे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, 100% तुम्हाला आम्ही पैसे देणार आहोत आणि कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, असं देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार तर यांनी सांगितले की आम्ही लाडक्या बहिणींना त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी, घर खर्चासाठी, लाडक्या बहिणीच्या स्वतःवर पायावर उभे राहण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। लाडकी बहीण योजना फक्त असं नाही की आर्थिक निकषावर, म्हणजे त्यांना स्वतः धुणी भांडी करणाऱ्या महिला असतात, काही घरकाम करणाऱ्या महिला असतात,
काही मजुरी काम करणाऱ्या महिला असतात, तर असे सर्व महिलांना आम्ही पैसे देणार आहोत. फक्त या योजनेमध्ये ज्यांनी बघा, या योजनेमध्ये आता कोण अपात्र होतील बघा, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, अशा महिला अपात्र होणार आहेत. जे नोकरी वर्ग आहेत, सरकारी नोकरदार आहेत, ते अपात्र होणार आहेत. आणि ज्यांनी 2-2, 3-3 महिला एकाच घरामध्ये लाभ घेत आहेत कुटुंबामध्ये, ते सुद्धा अपात्र होणार आहेत बघा. ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, गुड न्यूज आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. ज्यांना अडीअडचणी असते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.